अमरावती जिल्ह्यामध्ये सकाळी गारपीट झाली, त्यामुळे चांदुरा बाजार तालुक्यातील अनेक गावांना गारपिटीचा मोठा फटका बसला। या गारपिटीमुळे कापणीला आलेला गहू जमीनदोस्त झाला असून गव्हाच्या पिकामध्ये पाणी दिसून येत आहे। याच संदर्भात प्रहारचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी संत्रा बागेत जाऊन पाहणी केली। शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे अशी मागणी यावेळी बच्चू कडू यांनी केली आहे। चंद्रपूर येथे झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये 1984 साली झालेल्या दंगलीचा दाखला देत मुनगंटीवार यांनी काँग्रेसवर कडाडून टीका केली। त्यानंतर आता महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसकडून निषेध केला जातोय। महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रेखा चव्हाण यांनी मुनगंटीवार यांच्या वक्तव्याचा निषेध करत अशा लोकांना महाराष्ट्राची जनता मतपेटीतून जागा दाखवेल असा इशारा दिलाय। घरोघरी विकासगंगा यावी यासाठी पुन्हा एकदा विजयाची गुढी दारोदार उभारूयात असं आवाहन करत नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार हिना गावित यांनी नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील समस्त मतदारांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या। बारामतीतील माळेगाव येथील शरद पवार यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी पती सदानंद सुळे, कन्या रेवती सुळे यांच्यावर गुढी उभारून गुढीपाडवा साजरा केला। सुप्रिया सुळे यांनी यावेळी सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या। धुळे लोकसभेचे खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी मराठी नववर्षानिमित्त गुढी उभारली। यावेळी खासदार डॉक्टर भामरे यांनी सहपत्नी सहपरिवार गुढीची पूजा करून गुढी उभारली। भामरे यांनी लोकसभा मतदारसंघातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या। मतदारसंघात भाजपाला चांगला प्रतिसाद असून आपण पुन्हा एकदा विजयाची हॅट्रिक करू असा विश्वास खासदार सुभाष भामरे यांनी व्यक्त केला। गुढीपाडव्यानिमित्त माजी मुख्यमंत्री राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांनी त्यांच्या नांदेड येथील निवासस्थानी दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात गुढी उभारली। यावेळी अशोक चव्हाण यांनी सर्वांना पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या। रायगड लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन माणगाव येथे पक्षप्रतोद आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते करण्यात आलं। 18 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती देत सुनील तटकरे यांनी 2 लाखांपेक्षा अधिक मतांनी विजयी होतील आणि सर्वाधिक मताधिक्य महाड विधानसभा मतदारसंघ देईन असा विश्वास गोगावले यांनी व्यक्त केला। राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय। हिंगोलीमध्ये शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी कुटुंबियांसोबत गुढी उभारून नागरिकांना पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या। लोकसभा निवडणुकीमध्ये देखील विजयाची गुढी उभारण्याचा विश्वास बांगर यांनी व्यक्त केला। मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पाडवा धूमधडाक्यात साजरा करण्यात आला। या निमित्ताने सर्वत्र शोभायात्रेचे आयोजन करण्यात आलं। मुंबईच्या पश्चिम उपनगरात दहिसर अशोकवन इथे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी गुढीपाडव्यानिमित्त आयोजित शोभायात्रेत वारकऱ्यांसमवेत टाळ वाजवत मनोभावे सहभाग घेतला। भाजपा नेते हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या पत्नी भाग्यश्री पाटील यांनी इंदापूर येथील आपल्या भाग्यश्री निवासस्थानी चैत्र शुद्ध पाडव्याच्या निमित्ताने गुढी उभारली। सर्व जनतेला नूतन वर्षाभिनंदन, सुख समाधानाचं आणि आनंदाचं जावं अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली। दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघाचे महायुतीचे लोकसभेचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत।
गुढीपाडव्यानिमित्त संभाजीनगर शहरात ढोल ताशाच्या गजरात भव्य शोभायात्रा निघाली। यावेळेस केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड हे सुद्धा सहभागी झाले होते। शिवाय महिलांनी आता भगवे ध्वज घेऊन फेटे बांधत हातात फलक घेऊन काही सामाजिक संदेशही दिला। त्याचबरोबर तरुणींनी पावल्या खेळत ठेका धरला आणि डोक्यावर कळस घेत पारंपरिक वेशभूषा धारण केली। तरुणांनी घोड्यावर बसत छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा धारण केली होती। सर्वत्र गुढीपाडवा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला। भिवंडी शहरात कासाराळी ते श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली। यावेळेस केंद्रीय पंचायत मंत्री कपिल पाटील उपस्थित होते। त्यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या।